सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण समुद्रात 12 ते 13 वाव खोल समुद्रात नांगर टाकून ठेवलेल्या मालवण येथील आशा मोहन शिरसाट यांच्या विश्वेश्वर प्रसाद या बोटीला परराज्यातील हायस्पीड ट्रॉलरनं हल्ला केल्याची घटना शुक्रवारी मध्यरात्री घडली आहे। समुद्रात नांगरावर उभ्या असलेल्या बोटीला परराज्यातील हायस्पीड बोटीच्या समूहातील एका बोटीने धडक देत बोटी पळून गेल्या। या शिरसाट यांच्या बोटीचं 8 लाख रुपयांचं नुकसान झालंय। बोटीवरील एक खलाशी मात्र यात सुदैवानं बचावलाय। समुद्रातील या जीवघेण्या थरारामुळे मच्छीमारांमध्ये सध्या भीतीचं वातावरण निर्माण झालंय। या घटनेबाबत बोटीचे मालक मोहन शिरसाट यांनी सहाय्यक मत्स्य आयुक्त कार्यालयात तक्रार दिली आहे। मालवण येथील मोहन शिरसाट यांची बोट शुक्रवारी मासेमारीसाठी समुद्रात गेली होती। त्यात डिझेल भरलेले 4 बॅरल होते। बोट कलंडण्याची स्थिती निर्माण झाली। बुडत असलेल्या बोटीवरील 3 डिझेल भरलेले बॅरल आणि जाळी समुद्रात टाकण्यात आली। बोटीवरील वजन कमी करण्यात आलं। खलाशांनी मालवण येथे संपर्क साधला। मालवण येथील सुनील खंदारे आणि अन्य सहकारी अन्य बोटीने तातडीने समुद्रात रवाना झाले। घटनास्थळी पोहोचून त्या बोटीवरील खलाशांना आपल्या बोटीवर सुखरूपरित्या आणण्यात आलं। ती बोट देखील बांधून एका बाजूने कलंडलेल्या स्थितीत सकाळी किनाऱ्यावर आणण्यात आली। अशा स्वरूपाच्या हायस्पीड बोटींचा हल्ला हा कधीही होऊ शकतो। तर याबाबत राज्य शासन, गृह विभाग, सागरी सुरक्षा यंत्रणा यांनी गंभीर दखल घ्यावी, कठोर कारवाई व्हावी अशी आग्रही मागणी आता केली जाते।